महाराष्ट्र सरकारचा एक मोठा निर्देश समोर आलेला आहे। फक्त आधार कार्डवर आधारित जन्म किंवा मृत्यू दाखला घेतला असेल तर तो दाखला आता रद्द होऊ शकतो किंवा गुन्हाही दाखल होऊ शकतो। नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा। आज आपण जाणून घेणार आहोत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नव्या आदेशांमुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्रांवर मोठी कारवाई कशी होणार आहे याबद्दल, आणि नेमकं कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो। आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फक्त आधार कार्डवरच पुरावा देऊन जन्म मृत्यू दाखले घेतले जात आहेत आणि याचा गैरवापर वाढवताना दिसून आल्याने महसूल विभागाने मोठी कारवाई सुरू केलेली आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आधार कार्डवरच्या जन्मतारखेवर आधारित कोणतीही नोंद जर संशयास्पद असेल तर ती लगेच रद्द करा आणि पोलिसात तक्रार करा। गुरुवारी महसूल विभागाने यासाठी परिपत्रक जारी केलेले आहे। राज्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता या कारवाईसाठी 16 मुद्द्यांवर आधारित तपासणी केली जाणार आहे। विशेष म्हणजे 11 ऑगस्ट 2023 नंतर नायब तहसीलदारांनी दिलेल्या सर्व जन्म मृत्यू आदेशांची पुनर्तपासणी करून ती त्रुटीपूर्ण असल्यास रद्द करण्यात येणार आहे। अर्जात दिलेली माहिती आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसेल किंवा बनावट आधार कार्ड वापरून दाखला घेतला असेल तर संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो। मूळ प्रमाणपत्र परत करणाऱ्यांना फरार घोषित केले जाईल, त्यांच्यावर FIR नोंदवला जाईल आणि सरकारने स्पष्ट केले आहे की आधार कार्ड हा जन्माचा पुरावा मान्य नाही, म्हणून आधारावर दिलेले दाखले त्रुटीपूर्ण समजले जातील। जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना विशेष मोहीम चालवण्याचे आदेश दिलेले आहेत, ज्यामध्ये विशेष मेळावे घेऊन संपूर्ण तपासणी केली जाणार आहे। यामुळे राज्यातील बनावट नोंदी, फसवणूक आणि गैरवापर मोठ्या प्रमाणात थांबवला जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात काय तर जर तुमचा जन्म किंवा मृत्यू दाखला फक्त आधार कार्डवर आधारित असेल तर तातडीने पडताळणी करून घ्या, अन्यथा तो रद्द होऊ शकतो आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते। अशा सरकारी बदलांची माहिती वेळेवर असणे गरजेचे आहे। तुमच्या कुटुंबातील कोणाचा दाखला आधारावर घेतला असेल तर तो लगेच तपासणी करा। अशी महत्त्वाची माहिती आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका।